आपण चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मा गृहाला। इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइड सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचे एकमेव ठिकाण चष्मा गृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। घरफोडी करणाऱ्या युवकास अटक, 10 लाखाचा मुद्देमाल केला जप्त। सांगली शहरातील जामवाडी येथील घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून चोरलेले 10 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले। योगेश अनिल जाधव, वय वर्ष 36, राहणार कबाडे हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर रोड, सांगली असं अटक केलेल्याचं नाव आहे। अधिक माहिती अशी की दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जामवाडी येथील अनिरुद्ध सूर्यवंशी यांचं घर फोडून दागिने लंपास करण्यात आले होते। यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते। पथक चोरट्यांचा शोध घेत होते। पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना एक जण दागिने चोरीचे विक्री करण्यासाठी आकाशवाणी केंद्रामागे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। पथकानं तिथं सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले। त्याची तपासणी केल्यावर त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या बांगड्या सापडल्या। त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यानं जामवाडी येथील एका घरातून त्या चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून त्याच्याकडून 100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, 85 ग्रॅम वजनाचा 6 सोन्याच्या बांगड्या, 15 ग्रॅमची चेन असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कुंभार, संदीप कोळी, दिग्विजय साळुंके, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे।